भोकात दसला डेंगू हे खाऊ कशी तपन. असा वाटत आहे कोणतरी गरम गरम आगीचे गोळे माझ्या नाकात तोंडात देऊन राहिला. या तपनी पाय डेंगू माझा जीव पुरा चिडचिड होऊन राहिला. असं वाटते का कोणाची तरी गाण धरावाने उचलून आपटावा. अरे शांत हो गण्या भाऊ. अबे तर लवडा शांत हो म्हणतेस बे. तुला सांगू मुताला गेला ना तर मुद जमिनीवर पडायचा पहिला वाफ बनून हवेत उडते ना बे. आणि नराल जसा धरणाचा पाणी सुटते ना तसाच अंगाला मोठा घाम फुटते ना. असं वाटते का थोड्या वेळात माझ्या अंगाच्या घामाचा तडा बनून जाईल. अरे पण गण्या भाऊ. अबे मी सांगतो तेवढा ऐक लवड्या फक्त. अबे दुपारी मी संडासात हगायला गेलतो. हगून बाहेर आल्यावर माझ्या अंगाला चला चला घाम फुटला होता. तो घाम मला गरमी पाय फुटला होता. आणि लवडा समोरच्या माणसाला वाटला का मी संडासात जाऊन आंबा हलवून आलो. अजून गण्या भाऊ. अबे कोणाच्या लग्नात गेला तर ताटात वाढलेली वांग्याची भाजी आपाप एवढी गरम होऊन जाते का खाता वेळेस वांग्याच्या फोडी खाताव का चुलीवरचे निवे खाताव हे समजे नाही. लवडा फ्रीज मधला पाणी कधी गरम होऊन जाते काहीच पता नाही चाले. मीही त्या दिवशी दुपारी स्कूटीवर बसलो गण्या भाऊ तर माझ्या गुबीचे शिलटे निघले. आता मी कसा करू डेंगू. कोणाला सांगू का तपनी पाय माझे लवडे लागले म्हणून. तेरा दोस्त अभी जिंदा है मेरे को सांगो ना गण्या भाऊ. डेंगू एसी घेवायची तर माझी तब्येत नाही.